आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जुन्या भांडणाच्या कुरापतीतून शिंदे सेनेचा विभाग प्रमुख सुयश पाटील याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवार दिनांक 14 रात्री दत्त चौक परिसरात घडली. 3 हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हल्ला पूर्व नियोजित असल्याची शक्यता आहे. हल्लेखोर सुयशच्या कार्यालयाजवळीलच रहिवासी आहेत आणि याबाबत जखमी सुयश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सेंट्रल पार्कच्या पाठीमागील त्यांच्या सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाबाहेर दुचाकीवर बसले असताना पंकज सोनवणे, विजय कांची, वैभव निकम यांच्यासह 4 ते 5 जणांच्या टोळक्याने पाठीमागून अचानक त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सुयश पाटील हे गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी पाटील यांच्या कार्यालयाची नासधूस केली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्ला जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. पोलिसांनी रात्री 11 वाजता धरपकड मोहीम राबवली असून यातून काही संशयितांना ताब्यात घेतल्याचं अंबड पोलिसांनी म्हटलं आहे आणि या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. सुयश पाटील या महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे ते उमेदवार होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.